नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. महाराष्ट्र विधानसभा 2019 ते 24चा कालखंड हा अतिशय ऐतिहासिक फारसा ठरलेला आहे. या कालखंडाने अनेक वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केलेले आहेत आणि त्या घटना आपण ऐकल्या, वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. पण तरी एक याला उजाळा द्यायचा प्रयत्न मी करतो आहे. आपल्याला नक्की आवडेल. काय घडलं या कालावधीमध्ये? 2019मध्ये विधानसभेचे निकाल लागले आणि मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला मिळावं अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र भारतीय जनता पार्टीने ते फेटाळून लावली आणि या कालावधीमध्ये त्याच्यामुळे दोघेही अडून बसले. सरकार स्थापन होईना. पडद्यावर हे नाटक सुरू असताना, सत्तेचं नाटक सुरू असताना गंमत अशी होती की व्यासपीठावर 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं आणि आम्ही देणार नाही वगैरे असं हे व्यासपीठावर चालू होतं. मात्र पडद्याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचं वेगळं नाटक चालू होतं आणि त्यांनी अजित पवारांना हाताशी धरून गुपचूपपणे पहाटेला एक शपथविधी करून घेतला आणि पहाटेचं सरकार, पहाटेचा शपथविधी म्हणून तो खूप नावारूपाला आला आणि पुढे सुद्धा याची चर्चा होत राहील. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हा जो काही राजकीय भूकंप झाला तो काही फार काळ टिकला नाही. शरद पवारांनी लागलीच त्याच्यावर टिप्पणी केली की आम्ही कुठल्याही प्रकारचे पाठिंबा या सरकारला दिलेला नाही आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा या सरकारला नाही. हा एका व्यक्तीने फक्त दिलेला पाठिंबा आहे, म्हणजे अजित पवारने. अशा प्रकारची भूमिका घेतली आणि खूप ओढाताण झाली राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीचे शेवटी सर्व आमदार जे आहेत शरद पवारकडे फिरलेत आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. अजित पवारांना लक्षात आलं, देवेंद्र फडणवीसांना लक्षात आलं की हे सरकार विश्वासदर्शक ठराव पास करू शकणार नाही आणि म्हणून 80 तासानंतर या सरकारने राजीनामा दिला. सरकार पडलं. आता पुढे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना देण्यात आलं. हे दुसरं सरकार याच कालावधीमधलं. आणि पुन्हा आणखीन अजित पवार यांनीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस या सरकारच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेते राहिले आणि हे सरकार सुखीनं काम करत आहे असं दिसलं. याच कालावधीमध्ये कोविडचा मोठा प्रादुर्भाव होता. तो भाग आणखीन वेगळा आहे. परंतु जरी हे सरकार काम करत असतं दिसत होतं, मात्र भारतीय जनता पार्टीला फार मोठी सल होती. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांनाही मोठी सल होती की आपलं हे 80 तासांचं सरकार पाडण्यात आलं आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा. कुठल्याही 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला नव्हता. हे कारण नसताना त्यांनी भांडण उकरून काढलं आणि सत्तेला पाठ फिरून ते दुसरीकडे गेले सत्तेसाठी, असा प्रचार त्यांनी केला. आणि पाठीमागून त्यांचं काहीतरी बाहुले हलवण्याचं काम चालूच होतं. आणि मग पुढे काय झालं की जून 22मध्ये त्यांनी बरोबर एकनाथ शिंदे यांना फोडलं आणि मोठी शिवसेनेमध्ये फूट घडून आणली. 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या बरोबर आले, बाहेर पडले. उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. उद्धव ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनाच मग मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले या सरकारमध्ये. म्हणजे शिंदे शिवसेना असे त्याला नाव पडलं आणि भाजप असं ते सरकार. आणि या सरकारमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारांनी काम पाहिलं. आता पुढे आणखीन 1 वर्षभर हे सरकार असं चालू राहिलं. आणखीन चमत्कार झाला, आणखीन गडबडी झाल्या, आणखीन भूकंप झाला आणि जुलै 23मध्ये अजित पवारांनी पुन्हा बंड केलं. शरद पवारांना सोडलं, राष्ट्रवादी फोडली आणि पुन्हा ते सरकारमध्ये जाऊन बसले आणि पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. असा अनेक वेळेला हे सरकार पडलं आणि पुन्हा आणखीन सरकार स्थापन झालं आणि मग हे पुढे 24पर्यंत, ऑक्टोबरच्या 24पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत हे सरकार चालू राहिलं. आता हा जो घटनाक्रम आहे, याच कालावधीमध्ये 2 पक्ष फुटले. म्हणजे राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे असे आमदार पात्रचे प्रकरणं गेले, म्हणजे त्यांच्या विरोधी गटांचे. नंतर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह याचे वाद झाले. ते निवडणूक आयोग असेल,
सर्वोच्च न्यायालय असेल तिथपर्यंत पोहोचले, तिथे अजून काही ठिकाणी प्रलंबित आहे. तीच गोष्ट राष्ट्रवादीच्या बाबतीतही घडली. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरण हे सगळे असे प्रलंबित राहिलेत आणि वाद निर्माण झालेत. आणि हे वाद म्हणजे विधानसभा अध्यक्ष असेल, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, असे सगळीकडे गेलेत आणि बऱ्याच ठिकाणी ते प्रलंबितच आहेत. काही ठिकाणी न्याय झाला, काही ठिकाणी अजून अन्याय झाला. असं म्हणून हे चारही गट एकमेकांच्या विरोधात अजूनही तशाच प्रकारे ते याचिकांवर विचार करतायत किंवा पडून आहेत ते आता न्यायालयांमध्ये. आता कार्यकाल संपून गेलेला आहे त्या विधानसभेचा आणि निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे तो विषय आता मागे पडलेला आहे, त्याला काही फारसं आता महत्त्व उरलेलं नाही. मात्र असा वैशिष्ट्यपूर्ण असा कालावधी राहिलेला आहे की 3 सरकारं ह्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आली. एक देवेंद्र फडणवीसांचं सरकार ते 80 तासांचं राहिलं. दुसरं उद्धव ठाकरेंचं सरकार साधारणतः 2.25 वर्षाचं राहिलं. मग पुढे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि त्यांनी कालावधी पूर्ण केला. आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकदा मुख्यमंत्री, नंतर विरोधी पक्षनेता आणि नंतर उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने 3 पदांवर काम केलं. ते याच कालखंडामध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री 3 वेळेला आणि एकदा विरोधी पक्षनेता अशा पद्धतीने काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी हा जो काही नाट्यमय अशा घडामोडींचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ते मध्यवर्ती ठिकाणी राहिलेले. आणि मग जेव्हा अजित पवार सरकारमध्ये सामील झालं त्यावेळेला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांना संधी मिळाली आणि ते विरोधी पक्षनेते झाले. म्हणजे विरोधी पक्षनेतेसुद्धा 3 झालेत. शेवटच्या कालखंडामध्ये विजय वडेवट्टीवार हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहिले. असा हा कालखंड 3 सरकार, 3 विरोधी पक्षनेते, 3 मुख्यमंत्री असा हा कालखंड पुढे कायम चर्चेत राहील. 2 पक्ष फुटलेत आणि ते संपूर्ण त्याची जी प्रक्रिया आहे, न्याय प्रक्रिया वगैरे, ती सगळ्या स्तरावर पुढे लढवली गेली. आणि महाराष्ट्राचा जो राजकारणाचा एक चोथा आणि अतिशय गोंधळ तो निर्माण झाला आणि त्याची चर्चा सतत पुढे होणार आहे. मित्रांनो, हा इतिहास पुन्हा आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा.